जय शिवराय मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या सातबाऱ्यावरती स्वतःच्या शेतातील पिकाचा पीकपेरा नोंदवण्याची उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद म्हणजे ई पीक पाहणी। राज्यामध्ये ई पीक पाहणी प्रकल्प राबवला जात आहे। याच्याच अंतर्गत खरीप असेल, उन्हाळी असेल, रबी असेल, अशा 3 प्रकारामध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येते। परंतु आपण जर पाहिलं तर यावर्षीचा खरीप हंगाम सुरू झालेला आहे। जुलै महिना जवळजवळ संपत आला तरी शेतकऱ्यांना अद्याप देखील ई पीक पाहणी करता येत नाही, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 करता अद्याप देखील खरीप हंगामाची ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली नाही। मित्रांनो, खरीप हंगाम व रबी हंगाम आणि उन्हाळी हंगाम या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळा कालावधी निश्चित केलेला असतो। केंद्र शासनाच्या माध्यमातून क्रॉप सर्वे ॲप्लिकेशन देण्यात आलेले, त्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यासाठीचे निर्देश प्रत्येक राज्य सरकारांना देण्यात आलेले आहेत। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणीचं ॲप्लिकेशन हे अपडेट करण्यात आलेले, त्याचं नवीन व्हर्जन लॉन्च करण्यात आलेले, जेणेकरून या ई पीक पाहणीच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच राज्य सरकारबरोबर या ॲप्लिकेशनचा डाटा केंद्र शासनाला देखील मिळणार आहे आणि शेतकऱ्याला देखील कुठल्याही प्रकारचा बदल न करता हे ई पीक पाहणीचं ॲप्लिकेशन वापरता येणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील काही हालचाली सुरू असल्यामुळे अद्याप देखील राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली नाही। याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेले की ई पीक पाहणीचा प्रकल्प हा 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेला होता। साधारणपणे हा प्रकल्प राज्यामध्ये 2024 मध्ये 15 जुलैपासून सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु अद्याप देखील हा सुरू करण्यात आलेला नाही। तर साधारणपणे याच्या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून घोषणा केली जाईल आणि शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठीचं आवाहन केलं जाईल आणि याच्यानंतरच शेतकऱ्यांना आपल्या ई पीक पाहणी करता येणार आहेत। याच्यानंतरच शेतकऱ्यांना आपल्या ई पीक पाहणी करायच्या आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणीची घाईगडबड केली जाते, डुप्लिकेट ॲप्लिकेशन डाउनलोड केले जातात, त्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते किंवा ई पीक पाहणी सुरू होण्यापूर्वी जुन्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते आणि पुन्हा त्यांना नाहक मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो। त्याच्यामुळे शासनाचं ई पीक पाहणीचं 3.0चं जे नवीन अपडेटेड व्हर्जन आलेलं आहे ते डाउनलोड करून ठेवा आणि शासनाच्या माध्यमातून सांगितल्यानंतर याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतरच ई पीक पाहणी करायला सुरू करा। परंतु ई पीक पाहणी हे अतिशय महत्त्वाचे पीक विमा मिळवण्यासाठी असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी असेल किंवा शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील या योजनांचा लाभ घेण्यासाठी असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ई पीक पाहणी कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि हीच ई पीक पाहणी करण्यासाठीचं आवाहन केल्यानंतर ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करा। सध्या आज 17 जुलै 2024 पर्यंत ई पीक पाहणीचं हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला खरीप हंगामाची ई पीक पाहणी करण्यासाठी त्या ॲप्लिकेशनच्या अंतर्गत खरीप हंगाम दाखवला जात नाही। मित्रांनो, खरीप हंगामाची ई पीक पाहणी करायला सुरू झाल्यानंतर साधारणपणे 15 सप्टेंबर पर्यंत याची मुदत दिली जाते। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नाही तर त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाते। जसे की आपण पाहिलं होतं की 2022 असेल, 2023 असेल, साधारणपणे 1 ऑक्टोबर पर्यंत 15 ऑक्टोबर पर्यंत याच्या मुदतवाढी देण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर रबीची ई पीक पाहणी सुरू होते आणि रबीची ई पीक पाहणी झाल्यानंतर उन्हाळी ई पीक पाहणी होते। आता नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केल्यानंतर 90% ज्या नोंदी आहेत, 90% ई पीक पाहणी आहे ती पूर्णपणे ॲप्लिकेशन शेतकऱ्याच्या माध्यमातून ॲक्सेप्ट केली जाणार आहे आणि 10% फक्त तलाठीच्या माध्यमातून व्हेरीफाय केली जाणार आहे। परंतु ॲप्लिकेशन 3.0 हे जे नवीन अपडेटेड ॲप्लिकेशन आलेलं आहे, या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी करत असताना फक्त आणि फक्त 50 मीटरच्या अंतरावरूनच ही ई पीक पाहणी, ते जे काही लाईव्ह फोटो असतील ते काढता येणार आहेत। असे काही बदल देखील याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि लवकरच ही ई पीक पाहणी सुरू होईल। सुरू झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अधिकृत अपडेट आपण सुद्धा नक्की देऊ आणि सुरू झाल्यानंतर ही ई पीक पाहणी कशी करायची याची माहिती देखील नक्की घेऊ। तोपर्यंत वाट पहा। धन्यवाद।